सोलापूरमधील श्री सद्गुरू बसवारोड महास्वामीजी मठ ट्रस्ट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका महिलेनं मठातील सेवेकऱ्याला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून ती चिठ्ठी मंदिर परिसरात टाकून निघून गेल्याचे सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 3 ते 4 वेळा मठात येऊन सेवेकऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। सेवेकऱ्याने चिठ्ठी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ती चिठ्ठी मंदिर परिसरात टाकून ती निघून गेली। चिठ्ठीत मंदिर उडवण्याची धमकी असल्याचा दावा करण्यात येत आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास MIDC पोलीस यांच्याकडून सुरू असून धमकीच्या चिठ्ठी मागील सत्य काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। नमस्कार। श्री 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 सद्गुरू बसवारोड महास्वामीजी मठ इथले मी स्वामीजी आहे, शिवपुत्र स्वामीजी। काल सकाळी आमच्या पुजारी इथं पूजा करत असताना एक महिला आली आणि त्याला चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केली। 2-3 वेळा इथं बाहेर राऊंड मारत होती ती आणि ह्याला बघितल्या तिनं बोलवली इथं ये म्हणून बोलून चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केले आणि आपला माणूस घेतला नाही। त्याला काहीतरी वेगळं वाटलं तिला बघून आणि तो घेतला नाही म्हटल्यावर ती बाईने इथंच मठाच्या परिसरामध्ये ते टाकले आणि गेले। हे सगळं दृश्य आपलं CCTV मध्ये कॅप्चर झाले। त्यानंतर चिठ्ठीत काय धमकी देण्यात आली? चिठ्ठी उघडून बघितल्यावर त्यात असं लिहिलं होतं की मंदिर को उडाने वाले हैं। असं जे वाचल्या आम्हाला सगळ्याला भीतीच बसलं, हे काय प्रकरण आहे, कोण आहे हे, कोणीतरी आम्हाला धमकी द्यायला आहे, ह्याच्या मागे कोणीतरी असू शकतो। तर हे काय प्रकरण नेमकं आम्हाला काय लक्षात येणं झालं। ताबडतोब आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आणि त्यांचं सगळं चौकशी हे ते चालू आहे। पण ह्या चिठ्ठीमागं जे कोणी अदृश्य शक्ती म्हणा, जे कोणी माणूस असेल ते काय आहे ते पुढे यायला पाहिजे आणि त्या महिलेने हे करायला काही कोण प्रोत्साहन दिलंय अथवा ती स्वतःच्या मनाने केली, हे कशासाठी हे सगळं घडतंय? कारण इथं बसवाड स्वामीजींचं समाधी होऊन 52 वर्ष पूर्ण झाले। आजपर्यंत आपल्याला एकही तक्रार नव्हतं। हे पहिल्यांदा आपल्या मठाला चिठ्ठी आलेलं आहे। पण ह्या चिठ्ठी मागं काय संदेश आहे हे आम्हाला पण सगळ्या आपल्या भक्त लोक पण विचारत आहेत की हे काय चाललंय, काय कळलं पाहिजे। आमचं विनंती आहे की ह्याचं सखोल तपास व्हायला पाहिजे आणि सरकार आणि हे आपलं डिपार्टमेंट ह्याच्यावर योग्य ते कारवाई केली पाहिजे। पक्षपात न करता जे काही पक्षपात रहित मुद्दा जे काही असेल ते समोर आणावं एवढंच माझी विनंती आहे। आणि तसंच हे मठ शहराच्या हद्दवाढ भाग आणि बाहेर असल्यामुळं इथं सकाळच्या दरम्यान लोक येणं जाणं असतंय, रात्री खूपच कमी लोक इथं असतात। त्यामुळं हे सगळं आत्ताचं जे वातावरण बघतो हे बघता आम्हाला असं वाटतं की मठातल्या लोकांना सगळ्यांना की मठाला सरकारकडनं काही ना काही संरक्षण भेटलं पाहिजे। भविष्यात आता चिठ्ठी आलाय, भविष्यात काय येईल आपल्याला माहीत नाही, त्यामुळं संरक्षण द्यावं सरकारने असं मी सरकारला विनंती करतो। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध। सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत। आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या। पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी। संपर्क 9175 87 03 68। श्री रुद्रा पूजा स्टोअर, विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम।